नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। तर आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये यावर लेक्चर घेणार आहोत। तर लक्ष द्या मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत। भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपण पाहिलं आहे की राज्यघटना म्हणजे काय होते। तर राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये कायदे आणि शासन यांचा संबंध लिखित स्वरूपात असतो त्याला राज्यघटना असं म्हटलं जाते। आणि राज्यघटनेची आपण काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत। सर्वात मोठी लिखित राज्यघटना, सर्वात मोठी लिखित राज्यघटना। आपले जे राज्यघटना आहे तर त्या राज्यघटनेमध्ये जेव्हा आपली राज्यघटना तयार करण्यात आली तर तेव्हा राज्यघटनेमध्ये एकूण किती कलम होते असं जर आपल्याला विचारलं असेल तर ज्यावेळी राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली तेव्हा राज्यघटनेत एकूण 395 कलम होते। ठीक आहे। दुसरी गोष्ट असं विचारलं जाते की भारतीय राज्यघटनेची जेव्हा निर्मिती करण्यात आली तेव्हा भारतीय राज्यघटनेत एकूण किती परिशिष्ट होते। तर ज्यावेळी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली त्यावेळी राज्यघटनेत एकूण 8 परिशिष्ट होते। परिशिष्ट यांनाच अनुसूची असं म्हटलं जाते। ठीक आहे। आणि आता भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत किंवा किती परिशिष्टे आहेत असं जर विचारलं असेल तर एकूण 12 परिशिष्टे हे राज्यघटनेत आहेत। हे माहिती लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला विचारले जाते का भारतीय राज्यघटनेत भरपूर साऱ्या देशांच्या राज्यघटनेवरून भारताची राज्यघटना तयार करण्यात आली आहे। भारताच्या राज्यघटनेत तयार करण्यासाठी 250 पेक्षा जास्त तरतुदी या 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहेत। ठीक आहे। भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी आपण मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतले। भारताच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे रशियाच्या राज्यघटनेवरून घेतले। भारताच्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे हे आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतले। भारताच्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद, आणीबाणी 3 प्रकारची असते। एक असते राष्ट्रीय आणीबाणी, दुसरा आहे राष्ट्रपती राजवट आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी। जे कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी सांगितली आहे, कलम 356 मध्ये राष्ट्रपती राजवट सांगितली आहे आणि कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणी सांगितली। तर या ज्या तरतुदी आहे या तरतुदी आपण जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहे। भारताच्या राज्यघटनेत घटना दुरुस्तीची पद्धत ही आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घेतलं आहे। ठीक आहे। कोणती तरतूद? घटना दुरुस्ती, जे कलम 368 मध्ये आहे। घटना दुरुस्तीची पद्धत 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते। प्रश्न जर विचारला घटना दुरुस्तीच्या पद्धती किती किंवा घटना दुरुस्तीचे प्रकार किती, तर घटना दुरुस्तीचे 3 प्रकार आहेत। आणि प्रश्न असा विचारला राज्यघटनेच्या कलम 368 नुसार किती प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते, तर 2 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते। इथं कन्फ्यूज नाही व्हायचं। राज्यघटनेच्या कलम 368 नुसार किती प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते? 2 प्रकारे। आणि घटना दुरुस्तीच्या पद्धती किती आहे? 3। ठीक आहे। हे लक्षात ठेवायचं। घटना दुरुस्तीची पहिली पद्धत आहे साध्या बहुमताने, दुसरी पद्धत आहे विशेष बहुमताने आणि तिसरी पद्धत आहे विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्यांच्या सहमतीने घटना दुरुस्ती केली जाते। अशा 3 घटना दुरुस्तीच्या पद्धती आहेत। आणि घटना दुरुस्तीची तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतली? दक्षिण आफ्रिकाकडून आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतली आहे। भारताच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारताच्या राज्यघटनेत कुठे आहे? प्रस्तावनेत आहे। आणि ते प्रस्तावनेत आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलं, तर फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेवरून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तरतूद प्रस्तावनेत घेतलेली आहे। तर भारताची राज्यघटना जे तयार करण्यात आली ते
50पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना तयार करण्यात आली आणि भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना दोन प्रकारच्या असते, एक लिखित असते आणि एक अलिखित असते. ज्याप्रमाणे ब्रिटन या देशाची राज्यघटना अलिखित आहे, लिखित नाही. तर राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या दोन पद्धती असतात, एक आहे लवचिक पद्धत आणि एक आहे ताठर पद्धत. ठीक आहे. तर भारताची जे राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात आहे आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. कारण भारताच्या राज्यघटनेत जेव्हा राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली तेव्हा किती कलम होत्या? 395 कलम होत्या. नेहमी लक्षात ठेवा, ज्या राज्यघटनेत दुरुस्ती केली जाते त्या राज्यघटनेच्या दुरुस्तीमध्ये जे घटना दुरुस्ती विधेयक असते ते वेगळं असते आणि घटना दुरुस्ती हे वेगळं असते. म्हणजे आता जे 127वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाले, ठीक आहे, तर ते 127वे घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि जेव्हा त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल तर ते घटना दुरुस्ती मानल्या जाते त्याला, जेव्हा तो कायदा बनते. म्हणजे आता जर हा कायदा बनला तर 105वी घटना दुरुस्ती असा तो कायदा बनला. ठीक आहे. 99वी घटना दुरुस्ती कशासाठी करण्यात आली असं जर विचारलं असेल तर जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात तर त्यांच्या नियुक्तीशी संबंधित 99वी घटना दुरुस्ती आहे. 99व्या घटना दुरुस्तीवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतो. तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांसाठी NJAC म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी स्थापन करण्यात आली होती. ते 99व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली 2014मध्ये. जेव्हा मोदी सरकार 2014मध्ये बनलं तेव्हा जे सर्वोच्च न्यायालय आहे किंवा उच्च न्यायालय आहे तिथले जे न्यायाधीश नियुक्त करायचे असेल तर त्यासाठी एक कॉलेजियम असते. परंतु हा जो 99वी घटना दुरुस्ती होती, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीमध्ये मंत्रिमंडळातले 4 लोक राहतील असं सांगण्यात आलं. न्यायमंडळ हे स्वतंत्र असल्यामुळे तिथे जर 4 लोक मंत्रिमंडळातले राहतील तर त्यामध्ये न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जातो. त्या कारणामुळे 99वी घटना दुरुस्ती ही 2015मध्ये रद्द करण्यात आली. तर या ज्या प्रक्रिया आहे त्या एकदम सविस्तरपणे भारताच्या राज्यघटनेत दिलेल्या आहे. प्रत्येक कलम, प्रत्येक गोष्ट भारताच्या राज्यघटनेत दिलेली आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. ब्रिटनची राज्यघटना कशी आहे? अलिखित आहे. अमेरिकेची राज्यघटना कशी आहे? लिखित आहे. न्यायिक पुनर्विलोकन हे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण न्यायिक पुनर्विलोकनाची प्रक्रिया घेतलेली आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय होते? कायदा करण्याचं जे कार्य आहे ते संसदेचं आहे. संसदेत लोकसभा आणि राज्यसभा असते. लोकसभेतून एखादी बिल पारित झालं असेल तर ते राज्यसभेत जाते. राज्यसभेतूनही ते बिल पारित झालं असेल तर त्याच्यावर राष्ट्रपतीने सही केल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होते. आणि एखादी जर कायदा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध असेल किंवा एखादी कायदा लोकांचे किंवा एखाद्या संस्थेचे मूलभूत अधिकारांचं हनन करत असेल तर असे कायदे रद्द करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. किंवा सर्वोच्च न्यायालय हे त्यांनी दिलेला एखादी निर्णय तो त्याच्या नंतरच्या निर्णयात त्याचं पुनर्विलोकन करू शकते. त्यांनी जर एखादी निर्णय दिलेला असेल आणि त्यांना जर नंतर वाटलं की हा निर्णय योग्य नाही होता तर ते त्या निर्णयाचं पुनर्विलोकन करू शकते. म्हणजे त्या ठिकाणी दुसरा निर्णयसुद्धा सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. भारताच्या राज्यघटनेत प्रत्येक कलम हे सविस्तरपणे दिलेलं आहे. जसं कलम 1 ते 4 काय सांगितलं आहे? भारत आणि त्याचे राज्यक्षेत्र काय असेल. कलम 5 ते 11 सांगितलं आहे भारताचे नागरिक कोण राहतील, म्हणजे भारताचं नागरिकत्व कलम 5 ते 11 सांगितलं आहे. भारतातील लोकांना मूलभूत अधिकार काय राहतील ते कलम 12 ते कलम 35 सांगितलं आहे. आपले जे मूलभूत अधिकार आहेत तर मूलभूत अधिकार किती आहेत असंही आपल्याला विचारले जाऊ शकते. तर ज्यावेळी भारताची राज्यघटना तयार करण्यात आली त्यावेळी एकूण 7 मूलभूत अधिकार होते. ठीक आहे. आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 करण्यात आली.
मोरारजी देसाई तेव्हा प्रधानमंत्री होते. 44वी घटनादुरुस्ती 1978मध्ये करण्यात आली. कोण प्रधानमंत्री होते? मोरारजी देसाई. आणि त्या घटनादुरुस्तीनुसार जो एक संपत्तीचा अधिकार होता, तो संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारामधून काढण्यात आला आणि त्याला कलम 300A मध्ये सामील करण्यात आलं आणि त्याला कायदेशीर अधिकार बनवण्यात आला. तर अगोदर मूलभूत अधिकार किती होते? 7 होते. त्यामध्ये संपत्तीचा अधिकार होता आणि आता मूलभूत अधिकार किती आहेत? तर आता मूलभूत अधिकार आहेत 6 मूलभूत अधिकार आहेत. तर मूलभूत अधिकार आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलं असंही आपल्याला विचारलं जाऊ शकते. तर मूलभूत अधिकार आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर कोणकोणते मूलभूत अधिकार आहेत ते सगळं सविस्तरपणे आपल्या राज्यघटनेत लिहिलेलं आहे. आणि मूलभूत अधिकाराचं जर हनन झालेलं असेल तर कलम 32नुसार डायरेक्ट व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. कलम 32नुसार एखाद्या व्यक्तीचं मूलभूत अधिकाराचं जर हनन झालेलं असेल तर तो कलम 226नुसार उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करू शकतो. तर या सगळ्या ज्या तरतुदी आहे, सर्वोच्च न्यायालयाची सेपरेट तरतूद आहे कलम 124मध्ये, उच्च न्यायालय कलम 214मध्ये सेपरेट तरतूद आहे. राज्यपालांची तरतूद म्हणजे राज्यपालांची नेमणूक, राष्ट्रपतीची नेमणूक आणि त्यांच्या निवडणुकीत जर काही विवाद झालेला असेल, म्हणजे एखादी जर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही विवाद झाला असेल तर ते सोडवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. जेव्हा की राष्ट्रपतीची निवडणूक कोण घेते? निवडणूक आयोग घेते. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम 324मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. आणि राज्यघटने म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत जर काही घोळ झाला तर याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो? सर्वोच्च न्यायालयाला. सर्व कारणांमुळे भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना बनलेली आहे. दुसरा पॉईंट लिहा, विविध स्त्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना. तर विविध स्त्रोतांपासून आपली राज्यघटना तयार करण्यात आली आहे. मी आताच सांगितलं, जसं आपल्या राज्यघटनेत 250पेक्षा जास्त कलम कशातून घेतले आहे? 1935च्या कायद्यातून घेतले आहे. जसं 1935च्या कायद्यातून कोणकोणते कलम घेतले? तर संघराज्यीय पद्धत. संघराज्यीय पद्धत म्हणजे काय? तर आपली जे संघराज्यीय पद्धत आहे ते कॅनडा या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे. संघराज्यीय पद्धत 2 प्रकारची असते. जसं आपल्या देशाची जे संघराज्यीय पद्धत आहे ते एक राज्यांचा संघ म्हणून तयार करण्यात आलेली पद्धत आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेत पूर्ण संघराज्यीय पद्धत आहे, म्हणजे अमेरिकेत जेवढेही राज्य आहे ते राज्य मिळून एक देश तयार झालेला आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र राज्यघटना आहे. अमेरिकेत प्रत्येक राज्यांची एक स्वतंत्र राज्यघटना आहे. भारतात पूर्ण देशाची एक राज्यघटना आहे. अमेरिकेत एखाद्या राज्याला देशातून अलग होण्याचा अधिकार आहे. भारतात असे कोणतेही राज्य अलग होऊ शकत नाही. तर भारत हा एक राज्यांचा संघ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटनेची निर्मिती केली तेव्हा म्हटलं की भारत हा संघराज्य असण्यापेक्षा तो एक राज्यांचा संघ असेल असं सांगितलं. तर भारताची राज्यघटना ही विविध स्त्रोतांपासून तयार करण्यात आलेली राज्यघटना आहे. ज्याप्रमाणे मूलभूत अधिकारांची तरतूद आपण अमेरिकेकडून घेतली. घटनादुरुस्तीची पद्धत आपण कोणाकडून घेतली? कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली? साऊथ आफ्रिकेकडून आपण घटनादुरुस्ती घेतली. मार्गदर्शक तत्त्वे हे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले? तर आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्त्वे आपण घेतले आहे. मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतले आहे. अजून आपण आणीबाणीची तरतूद जर्मनी या देशाकडून घेतली आहे. आणीबाणीचे 3 प्रकार सांगितले आहे मी. कलम 352, 356 आणि 360 3 प्रकारची आणीबाणी असते आणि त्या 3ही प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आपण जर्मनीकडून घेतली आहे. तर असे वेगवेगळ्या देशांच्या स्त्रोतांपासून काही कलम घेऊन आपण भारताची राज्यघटना तयार केलेली आहे. संघराज्यीय
राज्यव्यवस्था. तर संघराज्यीय राज्यव्यवस्था म्हणजे काय होते की एक केंद्राला सर्वात जास्त अधिकार दिले जातात. संघराज्यीय राज्यव्यवस्थेमध्ये एखादी जर कायदा केंद्र सरकारने तयार केलेला असेल तर तो कायदा सर्व राज्यांवर सुद्धा लागू होतो. ज्याप्रमाणे केंद्राने लॉकडाऊन लावलं तर सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन लागलं होतं. आपल्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? 12 अनुसूची आहेत. त्यापैकी अनुसूची 7 मध्ये तरतूद करण्यात आली आणि जी आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. तर अनुसूची 7 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली? तर संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या तीनही अनुसूच्या कुठे आहेत? अनुसूची 7 मध्ये आहे. म्हणजे परिशिष्टे 7 मध्ये यांची तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. आणि संघसूचीतले जेवढेही विषय आहेत तर त्यावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. राज्यसूचीत जेवढे विषय आहेत तर त्यांवर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. आणि समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही आहे. परंतु एखादी जर कायदा राज्य सरकारने केलेला असेल आणि त्याच प्रकारचा कायदा जर केंद्र सरकारने केलेला असेल तर समवर्ती सूचीवर केंद्र सरकारचा कायदा हा चालत असतो. ज्याप्रमाणे कृषीसाठी जो कृषी कायदा तयार करण्यात आलेला आहे तर कृषी हा विषय राज्य सरकारचा आहे. कृषी जो विषय आहे तो राज्य सरकारचा आहे आणि कृषी या विषयावर कायदा कोणी केलेला आहे? केंद्र सरकारने केलेला आहे. तर त्यामुळे आंदोलनं झाले तरीसुद्धा केंद्र सरकारने केलेला कायदा हा सर्व राज्यांना लागू असतो, लागू राहील. नंतर आहे संसदीय शासन पद्धती. 2 प्रकारच्या शासन पद्धती असतात. एक असते संसदीय शासन पद्धती आणि दुसरी असते अध्यक्षीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो आणि मुख्य कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्रधानमंत्री हा मुख्य कार्यकारी प्रमुख असतो. प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे कशा प्रकारे राष्ट्रपतीला सल्ला देईल? तर कायद्यांच्या स्वरूपात एखादी जर कायदा तयार करायचा असेल तर एखादी लोकसभा किंवा राज्यसभेतून एखादी विधेयक पारित केलं जाते आणि त्या विधेयकांच्या स्वरूपात राष्ट्रपतींना सल्ला दिला जातो. संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा येते, राज्यसभा येते आणि राष्ट्रपती येतो आणि प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ येते आणि महान्यायवादीसुद्धा संसदीय शासन पद्धतीमध्ये येतात. महान्यायवादीबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर महान्यायवादी हा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. महान्यायवादीची तरतूद घटनेच्या कलम 76 मध्ये केलेली आहे. राज्यघटनेत महान्यायवादीची तरतूद कुठं आहे? कलम 76 मध्ये आहे. आणि महान्यायवादी हा संसदेच्या कोणत्याही अधिवेशनात उपस्थित राहू शकतो. लोकसभेचं अधिवेशन असो, राज्यसभेचं अधिवेशन असो, त्या अधिवेशनामध्ये महान्यायवादींना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, तिथे भाषण देण्याचा अधिकार आहे. परंतु लोकसभेत किंवा राज्यसभेत एखादी विधेयकावर मतदान घेतल्या जात असेल तर त्या मतदानामध्ये महान्यायवादींना मत देण्याचा अधिकार नाही. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि महान्यायवादी हा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, भारताचे सध्या महान्यायवादी कोण आहेत? असं जर विचारला तर के वेणुगोपाल हे भारताचे महान्यायवादी आहेत. ताठर व लवचिक यांचे एकत्रीकरण. तर ताठर व लवचिक यांचे एकत्रीकरण म्हणजे एखादी जर राज्यघटनेत घटनादुरुस्ती जर करायची असेल तर ती साध्या बहुमताने सुद्धा घटनादुरुस्ती केली जाते आणि एखादी जर घटनादुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी विशेष बहुमताने सुद्धा ती घटनादुरुस्ती केली जाते किंवा विशेष बहुमत व अर्ध्या राज्यांची संमतीनुसार सुद्धा घटनादुरुस्ती केली जाते. साधी घटनादुरुस्ती म्हणजे पहिली जी घटनादुरुस्ती आहे जी 368 जी कलम 368 अंतर्गत येत नाही. साधी घटनादुरुस्ती म्हणजे साध्या बहुमताने घटनादुरुस्ती केली जाते ते कलम 368 अंतर्गत येत नाही. लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला इथं कन्फ्यूज करू शकते. प्रश्न जर आपल्याला विचारला घटनादुरुस्तीच्या पद्धती किती, तर घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती आहेत. कोणकोणत्या आहेत? साध्या बहुमताने, विशेष बहुमताने
आणि विशेष बहुमत व अर्ध्या राज्यांच्या संमतीने, या 3 पद्धती आहेत. कलम 368 नुसार घटनादुरुस्तीच्या 2 पद्धती आहेत. एक आहे विशेष बहुमताने आणि दुसरी आहे विशेष बहुमत व अर्ध्या राज्यांच्या संमतीने. साध्या बहुमताने जर म्हटलं तर ते लवचिक घटनादुरुस्ती आहे. ठीक आहे, म्हणजे ते साध्या बहुमताने सुद्धा करण्यात येऊ शकते. जसं एखादी घटनादुरुस्ती असेल, एखादी नवीन राज्य स्थापन करायचं असेल किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलवायचं असेल किंवा एका राज्याचे विभाजन करायचं असेल तर त्यासाठी साध्या घटनादुरुस्तीच्या पद्धतीने म्हणजे साध्या बहुमताने ते घटनादुरुस्ती केली जाते. त्याला कलम 368 नुसार घटनादुरुस्ती मानण्यात येणार नाही. ज्याप्रमाणे तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेशमधून 2 जून 2014 वेगळं करण्यात आलं, तर जे राज्यांमध्ये जे राज्य वेगळं करण्याची तरतूद किंवा एखाद्या राज्याला नाव देण्याची तरतूद आहे किंवा एखादी क्षेत्र सामील करण्याची तरतूद आहे, तर ते घटनादुरुस्ती तर होत असते, परंतु त्याला कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानण्यात येत नाही. हे लक्षात ठेवा. ते साध्या बहुमताने सुद्धा होते. विशेष बहुमताने जे घटनादुरुस्ती केली जाते तर ते येते ताठर, त्याला ताठर म्हटलं जाते. जे विशेष बहुमताने म्हणजे एखादी जर घटनादुरुस्ती करायची असेल तर त्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभेतून एखादी विधेयक पारित झालं, ते राज्यसभेत गेलं असेल, दोन्ही ठिकाणवरून विधेयक पारित झाल्यानंतर त्यावर उपस्थित असणाऱ्या म्हणजे त्यावर लोकसभा आणि राज्यसभा यांमध्ये उपस्थित असणाऱ्या 2/3 बहुमताने ते विधेयक पारित झालं पाहिजे, तर त्याला विशेष बहुमताने घटनादुरुस्ती असं म्हटलं जाते. तर त्यामुळे ती प्रक्रिया ताठर आहे. आणि तिसरी प्रक्रिया आहे विशेष बहुमत व अर्ध्या राज्यांची संमती. म्हणजे 2/3 बहुमताने पारित झाल्यानंतरसुद्धा एखादी जर विधेयक राज्यांना प्रभावित करत असेल, म्हणजे एखादी GST जो आणण्यात आलेला आहे तर तो राज्यांनासुद्धा प्रभावित करतो, केंद्रालासुद्धा प्रभावित करतो, तर त्यामुळे अर्ध्या राज्यांची संमती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची घटनादुरुस्ती असेल. GST ही जी घटनादुरुस्ती आहे ती 101वी घटनादुरुस्ती आहे. लक्षात ठेवा. GST ही कितवी घटनादुरुस्ती आहे? 101वी घटनादुरुस्ती आहे आणि त्यासाठी विशेष बहुमताने व अर्ध्या राज्यांच्या संमतीने घटनादुरुस्ती करून ते विधेयक पारित करण्यात आलं. आणि प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकते, GST हे सर्वात अगोदर कोणत्या राज्यात लागू करण्यात आलं? तर असम या राज्यात GST सर्वात अगोदर लागू करण्यात आलं. राज्यघटनेचा जो अभ्यास आहे तर तो खूप बारकाईनं करावा लागते. थोडासा राज्यघटनेचा अभ्यास म्हणजे शब्दांचा खेळ आहे. शब्द जर इकडं तिकडं झाला तर आपला उत्तर चुकते MPSCच्या परीक्षेत. बाकी परीक्षेत 1 लायनर क्वेश्चन येते, जसं आपला तलाठी आहे, क्लास 3च्या ज्या पोस्ट आहे, पोलीस भरती आहे, तर 1 लायनर क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम जात नाही. पण MPSCच्या परीक्षेत एक प्रश्न असला तर 2-3 त्याचे ऑप्शन असते आणि ते ऑप्शन असल्यामुळं आपलं परफेक्ट माहिती, पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तर त्यामुळे एकदम बारकाव्यानं अभ्यास करायचा. आता भारतीय राज्यघटनेचं नंतरचं वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन. संसदीय सार्वभौमत्व म्हणजे काय? तर कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? संसदेला आहे. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती एखाद्या विधेयकावर सही केल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होते. परंतु एखादी जर कायदा असेल आणि तो मूलभूत अधिकाराचं जर हनन करणारा असेल, ठीक आहे, किंवा कोणताही कायदा, तयार केलेला कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या ढाच्याच्या पलीकडे असेल, जो भारतीय राज्यघटनेचा संरचना आहे तर त्या संरचनेच्या विरोधात असेल, तर तो कायदा खारिज करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला आहे. संसद कोणतेही कायदे तयार करू शकते. कोणताही कायदा जर तयार केलेला असेल आणि त्या कायद्यानुसार त्या कायद्यात जर मूलभूत अधिकाराचं जर हनन झालेलं असेल, त्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या संस्थेचं मूलभूत अधिकाराचं हनन झालेलं असेल किंवा तो कायदा भारतीय राज्यघटनेच्या संरचनेनुसार जर नसेल, तर त्याला विरोध करण्याचा अधिकार म्हणजे तो कायदा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यामुळे संसदीय सार्वभौमत्व म्हणजे कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि न्यायिक सर्वोच्चता म्हणजे याच्यावर न्यायालयाची सर्वोच्चता आहे, तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.
जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, त्यांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करत असते. त्यांना शपथही राष्ट्रपती देत असते. आता त्यांची नेमणूक राष्ट्रपती करते, याचा अर्थ राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानं कार्य करते? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कार्य करते. तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं जेव्हा राष्ट्रपती कार्य करते, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच ते आपल्या फेवरचा व्यक्तीसुद्धा सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी बसवू शकतात. त्यासाठीच विवाद झाला होता कॉलेजियमचा, म्हणजे NJSC जे 99वी घटनादुरुस्ती करण्यात आली. तर यांनी मंत्रिमंडळाचाच पूर्ण सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असेल तर त्यांची नियुक्ती होईल असं सांगलं होतं 99व्या घटनादुरुस्तीनुसार. NJSC म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटीनुसार. तर याच्यात न्यायपालिका स्वतंत्र आहे, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगाचं कार्यसुद्धा स्वतंत्र असते, न्यायपालिकेचं कार्यसुद्धा स्वतंत्र असते. लोकशाहीचे पिलर जे आहेत, न्यायमंडळ आहे, निवडणूक आयोग आहे, प्रशासन आहे आणि मीडिया आहे, हे सगळे स्वतंत्र आहेत. यामध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही.